नमस्कार, मी राधिका दुर्वे. मी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी 4-5 दिवसाचे जे ड्रेसेस, ब्लाउजेस वगैरे शिवले आहे, मी ते तुम्हाला दाखवणार आहे. मी कुर्तीत काही दिवसाअगोदर तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यामध्ये मी कुर्तीचे कापड आणले होते. कुर्ती शिवायसाठी, कस्टमरसाठी वगैरे ठेवील म्हटलं आपल्या डिस्प्लेसाठी. पण त्याच्यातले मी 2च कुर्त्या शिवू शकले आणि त्या दोन्ही कुर्त्या माझ्याच मुलीने ठेवल्या. त्यांना दोन्ही कुर्त्या खूपच छान आवडलेल्या आहे. तर बघा, अशा प्रकारे त्याचा बॅकचा नेक ठेवला होता मी आणि अशा प्रकारे समोरचा नेक आहे. आणि दुसरी पण कुर्ती शिवून झालेली आहे, पण मुलीने कुठे ठेवली थोडं लक्षात येत नाहीये. नाही तर ती पण दाखवली. त्याच्या बी नेक आहे. बघा, शिवल्यानंतर कुर्ती किती सुंदर झालेली आहे आणि घातल्यानंतरही खूपच सुंदर दिसत आहे ही कुर्ती. आणि एक मी तुम्हाला सांगितलं होतं की एक इलास्टिकचे म्हणजे असा पायजामे शिवतात तसं पण त्याच्यात प्लास्टिक टाकून घ्यायचं, म्हणजे ते खूपच छान होतात नाड्यापेक्षा. तर हे बघा, हे अशा प्रकारे हा पॅन्ट आपण शिवलेला आहे. खूप छान याची फिटिंग होतो आणि हे लवकर पण खराब असे होत नाही. हे बघा, याचा फॅब्रिक ही खूप छान आहे. रेयॉन फॅब्रिक आहे याचा, पण थोडंसं चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. अशा प्रकारे आपण याला प्लास्टिक लावून घेतले आणि इथे प्लेट्स लावून घेतलेली आहे आणि इथे मेनी वगैरे लावून घेतले आहे. खूप छान पॅन्ट्स आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवते, माझ्या मुलीसाठी एक मी प्लाझो शिवलेला होता. सर्क्युलर प्लाझो शिवलेला आहे. याच्यामध्ये पण मी इलास्टिक टाकले फ्रंट आणि बॅक दोन्ही ना. आणि हा बघू शकता याचा अशा प्रकारे लुक. इथे मी ही लेस लावलेली आहे. हे बघा, ही लेस लावली आहे. इथे एक लेस लावली आणि इथे एक लेस लावली आहे. त्याचं वरचं टॉप रेडी व्हायचं आहे. मी ते पण लवकरच रेडी करून मग दोघांचं पण लुक तुम्हाला तिला घालून दाखवून तुम्हाला. हा ऑर्गेन्झाचा फॅब्रिक आहे. हा मी 100 रुपये मीटर मध्ये आणला होता. 3 मीटर फॅब्रिक आणला होता. आणि हे जे लेस आहे मी गांधी भागातून 350 एक रोल आणलं होतं. तर खूप छान हा लुक झाला याचा. आणि हे अस्तर, याच्या मी अस्तर पण टाकलाय. हा अस्तर मी 40 रुपये मीटरला आणला होता. खूप छान, तिला खूप कम्फर्टेबल बसला. पण फक्त वरचं टॉप आता रेडी व्हायचं आहे याचं. तर मी हा रेडी झाला वरचा, आणि तर मग याचं पण तुम्हाला दाखवून देईन एकदा ट्राय करून मुलीला. आणि त्याच्यानंतर मी अशाच प्रकारे साधे ब्लाउज पण शिवले काही कस्टमरचे. कटोरी ब्लाउज आहे विथाऊट हे आहे लाइनिंग. खूप छान फिटिंगला बसतात हे पण विथाऊट लाइनिंग वाले. जे रेग्युलर घरी साड्या घालतात त्यांना अस्तर जे नाही जमत तर ते लोक असे ब्लाउज शिवून घेतात. आता माझे हे रेग्युलर कस्टमर असतात तर मी त्यांचे घेऊन घेते साधे ब्लाउज. नवीन कस्टमर सहसा सीझन मध्ये नाहीच घेत, पण रेग्युलर कस्टमरचे आपल्याला घ्यायच लागतं. बघा, हे पण कटोरी ब्लाउज मध्ये आहे. आणि याचा नेक बघा, अशा प्रकारे शिवून घेतलेला आहे. खूप सुंदर साडी आहे याच्यावरची. सेम कलर आहे साडीचा पण. आणि खूप सुंदर असं ब्लाउज शिवल्यानंतर झालेलं आहे. तो स्क्वेअर नेक दिलेला आहे आणि जे काठ होते ह्याच काठाचा यूज करून मी इथे पण त्याची डिझाईन क्रिएट करून दिलेली आहे. खूप छान झालं आहे पण ब्लाउज. आणि हा एक ब्लाउज आहे. हे बघा, हे प्रिन्सेस मध्ये आहे. याचा आपण थोडासा नाही का असा वी नेक आहे, पण थोडासा असा स्ट्रेट वी नेक घेतात, थोडासा कर्विशियस शेप मध्ये घेतलेला आहे. याचा प्रिन्सेस मध्ये आहे हे ब्लाउज. काय होतं ना, कधी कधी मी तुम्हाला ब्लाउज शिवताना दाखवून देते, पण कधी कधी काय होतं, शिवलं का लगेच दुसऱ्या दिवशी कस्टमर येऊन जातात तर ते दाखवायला मिळत नाही ब्लाउज. आणखी काही माझे ब्लाउज चालले पण जातात आणि त्याचे व्हिडिओ बनवणं राहून जातात. हा बघा, हा एक आहे तुमचं कोणी गळ्यामध्ये. हा पण कटोरी ब्लाउज आहे. सेम असे 2 आले होते माझ्याकडे, फक्त कलर वेगळा एक ग्रे आहे. तो पण झालेला आहे, दुकान पण शॉप मध्येच आहे तो ठेवलेला. मी आणला नाही, फिनिशिंग साठी दिले होते तेवढे ब्लाउज मी आणले होते. हा बघा, हा गोल नेक मध्ये आहे आणि याच्या हा पण कटोरी ब्लाउज आहे. याला फिटिंग व्हायची आहे थोडीशी, मग मी घेऊन आली होती. आम्ही हा सॅटर्डेला शिवला तर हा जायचं फिटिंग व्हायची होती, म्हटलं घेऊन जाते याला तर आय हुक होऊन जाईल. तर मी हा घेऊन आले, फक्त त्याला फिटिंग बाकी आहे. आणि हा एक बघा, हा पण प्रिन्सेस मध्ये आहे. आणि बघा, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं दोन्हीकडे काठ होते, तर हे तू माझे काठ इथे बॅकला लावून दे. तर मी बॅकला, कुणाला आवडतात कुणाला आवडते, ज्याला आवडतात मी त्यांनाच लावून देते, ज्यांना आवडत नाही मी ते स्किप करून टाकते. ठीक आहे,
मी तुम्हाला आतमधली माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग पण दाखवून देते. आणि माझ्या ब्लाऊजची शिलाई आहे 230 रुपये. 230 रुपये मी ब्लाऊजची शिलाई घेते अस्तरवाल्या ब्लाऊजची, आणि साध्या ब्लाऊजचे 100 रुपये घेते. आणि सहसा साधे ब्लाऊज मी खूप कमीच घेते, कारण की ते जे माझे रेग्युलर कस्टमर आहे त्यांचंच घेते मी. हे बघा माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग. ठीक आहे ना, खूपच छान फिनिशिंग आली आहे आतमधून पण ह्या ब्लाऊजची. फक्त मी प्रेस वगैरे करून देत नाही, कारण की ऑलरेडी मी जेव्हा अस्तर वगैरे ब्लाऊज जेव्हा कटिंग करते तेव्हाच मी प्रेस लावून घेते, त्याच्यानंतर करत नाही, कारण की माझी शिलाई थोडी कमी आहे, त्याच्यामुळे मग मी प्रेस करून देत नाही. एखादी वेळेस असं कापड खूपच चाळामोळा आहे झालेला आहे तेव्हाच मी कपड्यांना प्रेस करून देते. आणि हा एक आहे, हा बघा, याचे मी शॉर्ट्स मध्ये पण असं टाकलं होतं नेकचं डिझाईन बनवायच्या वेळेस कसं बनवायचं म्हणून. अशा प्रकारे हा नेक मी रेडी केलाय. प्रिन्सेस मध्ये आहे हा, आणि फ्रंटचा गळा याचा 6चा आहे. फ्रंट डीप आणि बॅक पॅक अशा मधले हे पॅटर्न आहे. याला मी स्लीवला अशी प्रकारे बघा पायपिंग लावलेली आहे. ही बघा दोरी पायपिंग लावली आहे काठाने, कस्टमरनी सांगितली होती तर ही पायपिंग इतकी सुंदर आलेली आहे, खूप छान वाटत आहे केल्यानंतर. तर अशा प्रकारे माझे एवढे ब्लाऊज झाले. 4 दिवसामध्ये मी हे शिवून घेतले. आणखी ब्लाऊज आहे, पण काय होतं कधी कधी शूट करायला मिळत नाही. कस्टमरला माझा व्हिडिओ दिसला की यांनी शिवलेले आहे तर पटकन दुसऱ्या दिवशी घ्यायला येतात, त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ काही बनवता येत नाही. हे होते माझ्याकडे, तर हे पण कस्टमर आज वगैरे येऊनच जाईल ब्लाऊज घ्यायला, तर मी विचार केला की आज मी अगोदर व्हिडिओ काढून घेते. आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि कोणालाही हा पॅन्ट वगैरे पण असे शिवायचे असेल तर नक्की मला ऑर्डर द्या. अशी पॅन्ट मी याचे 150 रुपये चार्जेस घेते, आणि खूप छान कम्फर्टेबल आहे. फॅब्रिक तुमचा राहील, खूपच छान फिटिंग बसतो याची. जसा पॅन्ट आपण घरी वगैरे यूज करतो तर ते थोडेसे लवकरच मेनीमधून फाटून जातात, पण ह्या पॅन्टमध्ये ही प्रॉब्लेम येतच नाही. इलास्टिक वाला असल्यामुळे हा कॅरी करायला पण खूपच छान आहे. आणि बघा अशा प्रकारचे प्लेट्स वगैरे पडतात. पुरा जो साधा पैजामा असतो आपला तसाच आहे, फक्त याला नळ्या न टाकता मी याला इलास्टिक टाकलेला आहे. तर अशा प्रकारे आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहे मला नक्की सांगाल ना. माझा व्हिडिओ अगर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.